जायला नकार दिला असतानाही कोणालाही न सांगता ती दहीहंडी खेळायला गेली। देसाईंची सून इकडे वस्तीत उड्या मारत नाचत दहीहंडी फोडत होती। कसं दिसलं असेल लोकांना? देसाई घराचं नाव बदनाम केलंयस तू। नाही, एक मिनिट, मी तुम्हा सगळ्यांना दाखवते। हे घ्या आई, दाखव भाऊंना। भाऊ बघताय ना, बघताय ना तिचे पराक्रम, तिची डेअरिंग। तिला देसाईंच्या घरची पर्वा असती तर ही असं वागली असती का? सीता, ऐक ना, नाव, इब्रत सगळं बरोबर आहे, पण सणही तितकाच महत्वाचा आहे ना। शिवानं लहानपणापासून त्या वस्तीमध्ये सगळे सण साजरे केले, मग आपण तिच्यावर आता का बंधनं घालायची ना? ती आधी काय करत होती आणि आता काय करते ह्यात फरक नाही? तिला तुम्ही या घराच्या सुनेचा मान दिलायत ना, मग या घराच्या मर्यादा तिला कळायलाच हव्यात। आणि नसतील कळत तर कोणी आग्रह नाही केलाय तिला इथे थांबण्याचा। सीता, अगं काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? ती तिला हवं तेच करते नेहमी, पण आता ती माझ्या आशूलाही बिघडवायला लागली। आज आशू माझ्याशी खोटं वागला। आशू, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे। अगं सीताई, मला माफ करा, माझी चूक झाली। चूक केली असतीस तर माफ केलं असतं आईने तुला, पण तू अपमान केलायस आईचा, भाऊंचा आणि या घराचा। नाही, मी परत असं नाही करणार, खरंच सॉरी सीताई। परत असं वागण्याची संधी मी तुला देणारच नाहीये। तू कधीही सुधारणार नाहीयेस शिवा। हे असं बांगड्या घालून, साड्या नेसून आणि मंगळसूत्र घालून तुझ्या आतली जी शिवा आहे ना, ती नाही बदलणार। आई प्लीज, हे बघ, मी असं म्हणत नाही की आम्ही जे काही वागलो ते बरोबर होतं, पण तिला तिकडनं खूप फोन येत होते, खूप लोक तिला आग्रह करत होती, म्हणून मीच तिला म्हटलं की आपण जाऊया। तिला जायचं नव्हतं, मी तिला आग्रह केला, कारण तिच्या चेहऱ्यावर होणारा त्रास मला बघवत नव्हता। बघितलं जाई नाही म्हणजे किती नाटकं केली असतील हिने। हो, खरं तर नको होतं जायला, पण ताईला काय गरज होती आपल्या मागे मागे यायची आणि फोटो काढायची? ती समजा नसतं कळलं आईला, काय फरक पडणार होता? हे बघ, आता ना या जर तरच्या गोष्टींना काही अर्थ नाहीये। अगं पण आपण चुकलोय हेच खरं। मला नाही वाटत तसं। आणि तू काय म्हणून अख्खं अंगण धुणार आहेस का सगळं? अरे मग काय झालं? अरे एवढं कशाला मनाला लावून घेतो? आपलं घर आहे आणि आपलं घर झाडायला कसली लाज आली? मला काही प्रॉब्लेम नाही, मला सवय आहे। तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलतेस ना? नाही रे बाबा, खरं तर सीताई तुझ्यावर चिडल्या ना, ह्याचं मला जास्त वाईट वाटतंय। ती आई आहे माझी, तिचं प्रेम आहे माझ्यावर, तिचा राग जाईल लगेच, त्याची काळजी नको करूस। हो ना? हो। मग ठीक आहे की, चला मी लागते कामाला। बोल 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 बोल, बजरंग बली की जय। कीर्ती, सुहास कुठे आहे? सुहास बाहेरून जेवून आलाय, तर त्याचं पोट भरलंय। याला काय अर्थ आहे? आपण सगळे एकत्र। अख्खं पोट भरलंय त्याचं। हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। शिवा, आज तू दिवसभर काम करून दमली अशी, तू बस, मी वाढते। नाही ठीक आहे, झालंच आहे आता, चला चला वाढते मी पण। आई थांबा ना। ताई
जरा इकडे बस. तू तुझ्या जागेवर बस हं, मी नाही एक उठणार. बस ग जरा एक बस. मिनिट. काहीतरी असेल ना तू बस. अरे, एक दोन मिनिटं. एक दोन मिनिटं ये इकडे ये. ये, हे बघ बस. ये बस. आणि मुलासारखं नका करू. चिडचिड काय करतेस नेहमी? एवढी चिडचिड केल्याने वय वाढतं लगेच. गप्पा बस. मी काय म्हणतो, मी आज तुझ्या ताटातून जेवतो. कशाला? काय प्लीज. आशू, अगदी 5वी 6वीत असेपर्यंत तू सीताईच्या ताटातच जेवायचा, आठवतंय ना? हो. म्हणूनच म्हणतोय ना, आई मी तुझ्या ताटातून जेवणार. प्लीज. काही आठवत नाहीये. बायकोची बाजू घेतलीये, आई दुखावली आहे ना, म्हणून सगळी नाटकं चालू आहेत, बाकी काही नाही. चल पापडापासून सुरुवात करायची. हे घे. खा ग. स्पेशल मोमेंट. आई आता तरी सॉरी, माफ कर ना. आता ठीक आहेस ना तू? उपयोग काय आहे पण? संगत वाईट आहे ना. कीर्ती, जेवताना जरा चांगलं बोलावं, म्हणजे अन्न पचतं आणि आशू म्हणाला तसं वय वाढत नाही.